नमस्कार, मी सौ नम्रता जैन. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी जयंत नारळीकर यांच्या विज्ञान कथा संग्रहातील यक्षाची देणगी या कथासंग्रहातील दृष्टी आड सृष्टी ही कथा वाचणार आहे. छोटू, तुला किती वेळा बजावलं की त्या बाजूला जायचं नाही म्हणून? पण बाबा का जातात रोज तिकडे? अरे, बाबाचं तिकडे काम असतं म्हणून जातात. हा संवाद छोटू आणि छोटीच्या आई यांच्यात जवळजवळ रोज होत असे. तिकडे म्हणजे एका भुयार वजा मार्गाकडे. छोटूचे बाबा रोज त्या मार्गाने कामाला जात आणि त्या मार्गाने परत येत. पण हा मार्ग सामान्य माणसांना निषिद्ध होता. काही निवडक लोक सोडल्यास इतरांना तिकडे जाण्याची बंदी होती. छोटूचे बाबा त्या निवडक लोकांमध्ये होते. पण आज जरा प्रकार वेगळाच होता. आज छोटूचे बाबा सुट्टी असल्याने घरीच आराम करत होते. आईचं लक्ष नाही असे पाहून छोटूने त्यांचा सिक्युरिटी पास खिशातून पळवला आणि त्या भुयारी मार्गाची वाट धरली. तसे म्हटले तर त्यांची सर्वच वसाहत जमिनीखाली होती. पण हा भुयारी मार्ग म्हणजे बोगद्याप्रमाणे होता. आत दिवे होते आणि लगेचच एक बंद दार पुढचा मार्ग रोखून उभे होते. छोटूने आपल्या वडिलांना इकडून आत जाताना पाहिले होते. त्याने खिशातले कार्ड योग्य खाचेत घातले आणि दार उघडले गेले. तो पलीकडे गेल्यावर दुसऱ्या खाचेतून ते कार्ड बाहेर आले आणि दार बंद झाले. छोटूने कार्ड घेतले आणि सर्वत्र नजर फिरवली. भुयारी मार्ग हळूहळू वर जात होता. त्याला जमिनीवर जाण्याची संधी मिळणार होती. पण नाही, आज तो योग नव्हता. त्या मार्गावर असलेल्या वेगवेगळ्या निरीक्षक यंत्रांची त्याला कल्पनाच नव्हती. पहिल्याच यंत्राने संशयात्मक परिस्थितीची नोंद केली. इतकी बुटकी व्यक्ती या मार्गाने कशी आली? दुसऱ्या यंत्राने त्याचा फोटो घेऊन पाठवला. कुठेतरी केंद्रीय कचेरीत तिसऱ्या यंत्राने तो पडताळून पाहिला आणि धोक्याची सूचना दिली. या सर्व प्रकाराची छोटूला काही कल्पनाच नव्हती. तो आपल्या चालीने पुढे जात होता. इतक्यात कुठून तरी एकदम 10 गणवेशधारी त्याच्यासमोर उपस्थित झाले. त्यांनी त्याला परतवून घरी आणून सोडले. आई त्याची वाटच पाहत होती आणि नेहमीच्या संवादाला जरा कडक स्वरूपात सुरुवात झाली. पण आज छोटूचे बाबाच त्याच्या मदतीला आले. अगं, मीच त्याला समजावून सांगतो म्हणजे तो पुन्हा या भानगडीत पडणारच नाही. आणि छोटूकडे वळून ते म्हणाले, हे बघ छोटू, मी कामावर जातो तो भाग जमिनीवर आहे. तिकडे सामान्य माणसाला जायची परवानगी नाही. कारण तिथल्या परिस्थितीत तो जगूच शकणार नाही. मग तुम्ही कसे जाता? हा छोटूचा प्रश्न अपेक्षितच होता. मी जातो तो एक खास तऱ्हेचा स्पेस सूट घालून. त्यातून मला श्वास घेण्यासाठी प्राणवायू मिळतो. त्या सूटानं माझ्या बाहेरच्या विलक्षण थंडीपासून रक्षण होतं. त्याच्या खास बुटामुळं मला वर चालणं शक्य होतं. वरती कसं वावरायचं याचं मला खास शिक्षण देण्यात आलं आहे. छोटू ऐकत होता आणि त्याचे बाबा पुढे म्हणाले, एक काळ होता जेव्हा इथली सर्वच वसाहत जमिनीवर होती. तेव्हा यंत्राच्या मदतीशिवाय विशेष तऱ्हेचा सूट वापरल्याशिवाय आपले पूर्वज वर राहू शकत होते. पण हळूहळू वरच्या वातावरणात फरक होत गेला. अनेक प्रकारची जीवसृष्टी हळूहळू नष्ट होत गेली. याचं मुख्य कारण म्हणजे सूर्यात झालेला फरक. आपला ग्रह ज्या सूर्याभोवती फिरतो त्यातून आपला प्रकाश, उष्णता वगैरे मिळते. त्यानं आपल्याला जीवसृष्टीचं पोषण होतं. त्या सूर्यात अगदी थोडा जरी बदल झाला तरी इथलं नैसर्गिक संतुलन ढासळतं. तसाच प्रकार घडला. बदललेल्या निसर्गाला तोंड द्यायला इथली वनस्पती आणि इथले बहुतेक जीव असमर्थ ठरले. समर्थ ठरलो फक्त आपण. आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण इथं जमिनीखाली कृत्रिम परिस्थितीत राहत आहोत. वरती यंत्राच्या मदतीनं सूर्यप्रकाशाचा उपयोग करून आपलं जीवन इथे सुरळीत होत चाललं आहे. ती यंत्र व्यवस्थित ठेवणं किती महत्त्वाचं आहे याची तुला कल्पना आलीच असेल. माझ्यासारखे काही निवडक लोक रात्रंदिवस याच्यावर निरीक्षण ठेवत असतात. मला मोठं झाल्यावर हे काम मिळेल का? छोटूने विचारले. होय, पण त्यासाठी नेटानं अभ्यास केला पाहिजे आणि आईबाबांचं ऐकलं पाहिजे. अर्थातच हे वाक्य बाबांचे नसून आईचे होते.
दुसऱ्या दिवशी छोटूचे बाबा कामावर गेले तेव्हा त्यांच्या कंट्रोल रूममध्ये विलक्षणच वातावरण होते. कामाची शिफ्ट संपवून जाणाऱ्या पथकाच्या मुख्याने TV स्क्रीनकडे बोट दाखवले. त्यावर एक ठिपका होता. त्याने थोडा खुलासा केला. हा आकाशातला तारा नव्हे याची मला खात्री आहे, कारण गेल्या काही तासात याची जागा बदलल्याचं आपला कम्प्युटर सांगतो. कम्प्युटरच्या मते हा आपल्या ग्रहाच्या दिशेने येत आहे. हे आकाशयान तर नसेल एखादं? छोटूच्या बाबांनी विचारले. आम्हाला तसा दाट संशय येतोय. तुम्ही पण त्यावर पाळत ठेवा, पथकाच्या मुख्याने जाता जाता बजावले. छोटूचे बाबा विचारात गुंतले. आकाशयान कुठून आले असणार? सूर्यमालेत जीवसृष्टी आपल्या व्यतिरिक्त कुठे असणार? शक्यच नाही. निदान आकाशयान पाठवण्या इतकी सुधारलेली तर नाहीच नाही. आपले पूर्वज पण आकाशयान, उपग्रह वगैरे वापरायचे, पण आता ते आपल्याला शक्य नाही. पुरेशी ऊर्जाच नाही तर हे प्रकार परवडणार कसे? नाहीतर या आगंतुकाच्या जवळून निरीक्षण करता आले असते. कदाचित ते इकडेच येत असले तर आपल्याला ते अशक्य नाही. त्यांनी निरीक्षण चालू ठेवले. वसाहतीतल्या व्यवस्थापक समितीची बैठक भरली. अध्यक्ष भाषण करीत होते. नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून 2 यानं आपल्या ग्रहाजवळ येत आहे. एक यान तर आपल्या भोवती घिरट्या घालीत आहे, दुसरं अजून लांब आहे, पण इकडेच येत आहे. ही यानं शेजारच्या ग्रहाकडून येत असावी असं कम्प्युटरला वाटतंय. आपण काय करायचं ते ठरवलं पाहिजे. नंबर 1, तुझं काय मत आहे? नंबर 1 कडे त्या वसाहतीच्या संरक्षणाची जबाबदारी होती. त्याने काही कागद गोळा करत बोलायला सुरुवात केली. ही दोन्ही यानं भस्मसात करायची आपली तयारी आहे, पण त्यानं आपल्या माहितीत भर पडणार नाही. ती बेकाम करून खाली उतरवण्याची यंत्र आपल्याकडे नाहीत. जर ती आपण होऊन खाली उतरली तर ती निकामी करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यात फक्त यंत्रच आहेत, जीव नाहीत. मला नंबर 1चं म्हणणं पटतं. नंबर 2 एक शास्त्रज्ञ उद्गारला. पण यंत्र निकामी करण्यात एक धोका आहे. ती निकामी झाल्यास आपलं अस्तित्व परकीयांना कळेल. मला वाटतं आपण त्या यानात ढवळाढवळ करू नये, फक्त निरीक्षण करावं. येथे एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. आपलं अस्तित्व शक्यतो गुप्त राखलं पाहिजे. ज्यांनी ही यानं पाठवली ते लोक याहून मोठी यानं पाठवण्याची शक्यता आहे. जर त्यांना येथे काही महत्त्वाचं सापडलं तर? मला वाटतं आपण त्यांना, म्हणजे त्यांच्या यंत्रणांना शक्यतो असं भासवू की या ग्रहावर काहीच महत्त्वाचं नाही. आपल्या जमिनीवरच्या यंत्रणा शक्यतो शांत ठेवण्याची मी अध्यक्षांना विनंती करेन. नंबर 3 कडे सामाजिक व्यवस्थेचे काम होते. अध्यक्ष काही बोलणार इतक्यात त्यांच्या जवळचा फोन वाजला. त्यांनी रिसिव्हर कानाला लावला आणि एका मिनिटाने त्यांनी घोषणा केली. लोक हो, नंबर 1चं यान आपल्या जमिनीवर उतरलं आहे. छोटूच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस उगवला, कारण आज त्याला त्याच्या बाबांनी जमिनीखालच्या कंट्रोल रूममध्ये नेलं होतं. येथून यान नंबर 1 स्पष्ट दिसत होतं. किती विचित्र दिसतंय, त्यात काय असेल? छोटूने विचारले. ते इतक्यात सांगता येणार नाही. आम्ही लांबून त्यांची निरीक्षणं करत आहोत, पण त्याच्या एकूण एक भागावर आमचं नियंत्रण आहे. अर्थात आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय आम्ही त्याचा वापर करणार नाही, छोटूचे बाबा म्हणाले. आणि त्यांनी एका कॉन्सोलकडे बोट दाखवले. त्यावर वेगवेगळी बटणे होती. यानातून एक यांत्रिक हात बाहेर येत होता. त्याची लांबी वाढतच होती. बहुतेक जमिनीवरची माती उकरून काढायचा त्याचा बेत असावा. कंट्रोल रूममध्ये सर्व लोक स्क्रीनवर त्या यानाकडे पाहत होते. सर्व नाही, एक सोडून सर्व, कारण छोटूचे डोळे मात्र कॉन्सोल पॅनलकडे होते. त्यातले एक बटन दाबायची त्याला अनिवार्य इच्छा झाली. लाल बटन त्याला आकर्षित करत होते आणि धोक्याची घंटा झाली. सर्वांचे डोळे कॉन्सोलकडे वळले. बाबांनी छोटूला चपराक मारून बाजूला केले आणि त्याने दाबलेला स्विच पहिल्याप्रमाणे केला. पण यानाच्या यांत्रिक हाताची हालचाल थांबली होती. त्याच्यात काहीतरी बिघाड झाला होता. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मंगळावर नुकतेच उतरलेले वायकिंग 1 हे अंतराळयान त्यामधील प्रयोग ठरल्यामुळे करत आहे, परंतु काही अज्ञात कारणामुळे यानाच्या यांत्रिक हातात बिघाड झाला आहे. नासाचे तंत्रज्ञ पृथ्वीवरून त्या बिघाडाचा अभ्यास करीत आहे
आणि तो दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यानंतर लवकरच सर्व मोठ्या वर्तमानपत्रात ही बातमी झळकली. नासाच्या तंत्रज्ञांनी रिमोट कंट्रोलने वायकिंग 1मध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला आहे. आता त्यातला यांत्रिक हात पूर्ववत काम करायला लागून मंगळाच्या पृष्ठभागावरचे मातीचे नमुने गोळा करू लागला आहे. या मातीच्या नमुन्यांवरून शास्त्रज्ञांचे उत्सुकतेने लक्ष वेधले होते. मंगळावर जीवसृष्टी असेल का या प्रश्नाचे निश्चित उत्तर मिळण्याची शक्यता त्या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर समजेल अशी आशा त्यांना होती. सूर्यमालेत असलेले सर्व ग्रह वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण पृथ्वी आणि मंगळ त्यातल्या त्यात समान परिस्थितीतले म्हणायचे. पृथ्वीसारखी जीवसृष्टी सूर्यमालेत आली तर इतर कुठे असेल, तर ती मंगळावर असण्याची शक्यता त्यातल्या त्यात जास्त. पण वायकिंग मिशनने या बाबतीत नकारार्थी उत्तर दिले. मंगळावर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना मिळाला नाही. धन्यवाद. जर माझी कथा आवडली असेल तर निश्चितच तुमचे विचार कमेंटमध्ये करा आणि मनस्पर्शी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.